नमस्कार मंडळी. तर फायनली आपण पेट्रोनसच्या ट्विन टॉवरजवळ पोहोचलेलो आहे. तुम्ही पाठीमागे माझ्या बघू शकता. एक्झॅक्ट 88 फ्लोअरची बिल्डिंग आहे, जे बिल्डिंगमध्ये ऑफिसेस आहेत खूप सारे. आणि जून 1996ला ही बिल्टअप झाली होती. आणि याच्यामध्ये ऑफिसेस, हॉटेल्स, त्याच्यानंतर शॉपिंग मॉल्स हे क्रिएट केलेले आहेत. हे खूप भारी असा नजारा तुम्हाला मी दाखवतो. पाठीमागे पाहू शकता तुम्ही पूर्ण परिसर. हे ट्विन टॉवर आहे आणि या ट्विन टॉवरच्या आजूबाजूचा परिसर जिथे खूप सारे बँक्स आहेत. बँक ऑफ चायना आहे, पब्लिक बँक आहे आणि खूप सारे हॉटेल्स आहेत. तर बेसिकली बघायला गेलं तर हा एक कॉर्पोरेट एरिया आहे. सर दुबईला बुर्ज खलिफाच्या आजूबाजूला आहे. मेन टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंट आहे मलेशियाचा, तुम्ही इथे पाहू शकता. तर मंडळी, आता मी ट्विन टॉवरच्या आतमध्ये जाणार आहे. दाखवतो तुम्हाला आतमधला नजारा कसा आहे. शूटिंग अलाव आहे की नाही माहीत नाही मला, पण तुम्हाला आतमध्ये दाखवतो. तर बघा, तर मंडळी, हा आतमध्ये जायचा रस्ता आहे. मी माझा इंस्टा 360चा बॉडी कॅम लावला आहे. तर बघूया आतमधला नजारा तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन त्याच्या थ्रू. पाहू शकता तुम्ही, हे आतमध्ये एंटर केल्यावर असं दिसतं. इकडे सुद्धा लुलू मनी एक्सचेंजर आहे. तर इथे मी विचारणार आहे काय प्राईस आहे म्हणून. मंडळी, आतमध्ये आल्यावर असा काहीतरी नजारा आहे शॉपिंग मॉलसारखा, जसं तुम्हाला सांगितलेलं. मोस्टली सगळे ऑफिसवाले लंच टाईम झाला इकडे, आता 1 वाजलं, त्यामुळे सगळेजण लंच करण्यासाठी आलेले. तुम्ही पाहू शकता प्रत्येकजण एक लंच बॅग घेऊन फिरतोय. तर असं काहीतरी दिसतं, मला मी दाखवतो. पाहू शकता तुम्ही, बाहेरचं ग्राउंड फ्लोअर आहे. तर असं करत 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 सगळे ब्रँड्स इकडे आहेत. सगळ्या ब्रँडचे शॉप्स आहेत इकडे. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे येऊन शॉपिंग पण करू शकता. आणि मी बघतो फूड कोर्ट कुठे आहे, कारण मला पण भूक लागली. बघू आता इथे फूड कोर्ट कुठे आहे. मग तिकडे जाऊन पहिलं बघावं लागेल फूड कोर्ट आहे की नाही. आणि प्रत्येक शॉपिंग मॉलमध्ये फूड कोर्ट असतंच, पण इकडे असेल असं मला वाटत नाही, कारण फक्त इथे ब्रँडेड शॉप्स आहेत. तर मंडळी, इथे पहिले 3 ते 4 फ्लोअर हे फक्त ब्रँडेड शॉपने भरलेले आहेत. त्याच्यानंतर यांचे ऑफिसेस सुरू होतात. तर तुम्ही इकडे आलात तर ते पण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या बिल्डिंगच्या बॅक साईडला एक छोटासा फाउंटन आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही. हे बघा मंडळी, तुम्ही जर बॅक गेटने आलात तर तुम्हाला पहिल्यांदाच मिळेल ते. पण समजा जर तुम्ही फ्रंट डोअरने येतात तर तुम्हाला हे सर्व पार करून यावं लागेल. आणि हा छोटासा फाउंटन तुम्ही ते पाहू शकता. मस्त ना. हे बघा, इकडे बाजूलाच रेस्टॉरंट पण आहेत. तुम्ही इथे बसून खाऊ शकता. बिअर वगैरे पण मिळते. जे बिअर किंवा लिकरचे शौकीन आहेत ते 2 पॅक घेऊ पण शकतात. पण इथे खूप ठिकाणी स्मोकिंग बँड आहे, मी बघितलं आहे. कारण असे सिम्बॉल जास्त ठिकाणी आहे, स्मोकिंग बँड, स्मोकिंग बँड. तर बाबा, इकडे जर आलात तर स्मोकिंगवाल्यांनी जरा काळजी घ्यावी, कारण तुम्हाला फाईन बसू शकतो. ठीक आहे. तर मंडळी, मेनली इकडे चायनीज आणि मलेशियन रेस्टॉरंट्स खूप आहेत, कारण 70% पॉप्युलेशन मलेशियन मुस्लिमची आहे आणि 25% चायनीज आहे. जास्त करून तुम्हाला चायनीज आणि मलेशियन फूड इथे खूप प्रमाणात मिळेल. आणि ट्विन टॉवरमध्ये वरती सर्वाना भवन पण आहे. जर तुम्हाला व्हेजिटेरियन काही डिश ट्राय करायची आहे तर तुम्ही तिथे पण जाऊ शकता. हे बघा, सर्वीकडे कॉफी बार्स आणि रेस्टॉरंट आहे. तर तुम्ही मलेशियामध्ये येत असाल तर नक्की प्लॅन करा.
कोलालंपूर सिटीमध्ये आहे हे आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही पोहोचू शकता. आणि इथे येण्यासाठी तुमच्याकडे बस ट्रान्सपोर्टेशन पण आहे, तुम्ही टॅक्सी करू शकता आणि जवळच मेट्रो स्टेशन पण आहे. आणि मी सजेस्ट करेन तुम्ही बस किंवा मेट्रोने या कारण खूप चीप आहे इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट, तर नक्की ट्राय करा.